नागपुर प्रेस क्लब में आयोजित प्रेस वार्ता में एडवोकेट सतीश उके ने अपने खिलाफ दर्ज एफआईआर और उससे जुड़े मामले पर गंभीर आरोप लगाए हैं। उन्होंने कहा कि खैरुनिशा समद द्वारा उनके विरोध में दर्ज कराई गई शिकायत और उसके बाद की गई कार्रवाई की निष्पक्ष जांच होनी चाहिए। एडवोकेट सतीश उके ने दावा किया है कि मामले में झूठे आरोप, दबाव और साजिश के तत्वों की जाँच आवश्यक है। उन्होंने कुछ व्यक्तियों और पुलिस अधिकारियों की भूमिका पर भी सवाल उठाए हैं। एडवोकेट सतीश उके ने कहा कि न्यायालय में प्रस्तुत दस्तावेज और जवाब इस प्रकरण के महत्वपूर्ण साक्ष्य है तथा पूरे मामले की स्वतंत्र जांच कराई जानी चाहिए। आज काँग्रेसची सत्ता असली तर काँग्रेसवाल्यांची कामं करतील, उद्या बीजेपीची सत्ता आली तर बीजेपीची कामं करतील, पण सर्व ठिकाणी ते आपला स्वार्थ जरूर साधतात। त्यांचा भ्रष्टाचार, त्यांची बदमाशी, त्यांची गुंडगिरी काही संपत नाही आणि हे सर्व पोलिसांना लागू होतं असं माझं म्हणणं नाही। इमानदार पोलीस ऑफिसर पण आहेत, माझे वडील पण होते, तर सर्वांना हे लागू होत नाही। अनेक ठिकाणी बाहेरगावचे ऑफिसर दुसऱ्या शहरात येतात किंवा परराज्यातले पोलीस ऑफिसर दुसऱ्या राज्यात येतात, तर ते तिथल्या लोकांना जनता त्यांचे बंधू समजत नाही, ते त्यांना त्यांचं शोषण होणारे बकरे किंवा कोंबडे समजतात आणि त्याच्यातून ते त्यांच्यावर अन्याय करतात आणि कोणतीही दयाभावना ठेवत नाही। ह्या आजची जे प्रेस कॉन्फरन्स आहे याच्यामधला जो विषय आहे, मी सन 2022 साली नागपुरातील प्रसिद्ध समाजसेविका ज्वाला धोटे यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सासऱ्याच्या विरोधामध्ये सीजेएम कोर्टामध्ये एक तक्रार दाखल केली होती। सदर तक्रारीमध्ये त्यांनी तत्कालीन सत्तेत असलेल्या राजकारणी लोकांच्या विरोधात केलेल्या अपमानजनक फेसबुक पोस्ट या विषयावरती ती तक्रार होती। तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई केली नाही, त्याच्यामुळे त्यांना कोर्टात जावं लागलं। त्यांनी मला त्याच्यामध्ये त्यांचा वकील नेमलं। मी माझी बाजू व्यवस्थितपणे मांडत असताना तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या अहंकाराला, इगोला धक्का पोचला असेल आणि एक क्षुल्लक व्यक्ती आमच्या विरोधात केस चालवतो या द्वेष भावनेतनं त्यांनी त्यांचा पोलिसी खाक्या, पोलिसी पॉवर दाखवून मला जे काही 3.5 वर्ष जेलमध्ये त्यांनी काढायला लावले, त्याचे पुरावे जे आहेत आज तुमच्या समक्ष कायदेशीररित्या स्वीकार्य पद्धतीने मी आपल्या समक्ष सादर केलेले आहे। त्याच्यातली एक लेडीला त्यांनी माझ्या विरोधामध्ये रेप आणि धोकाधडीची तक्रार करण्यासाठी भाग पाडलं होतं असं त्या लेडीचं म्हणणं आहे। त्या लेडीला मी कोर्टामध्ये मॅलिशियस प्रॉसिक्युशनमध्ये ओढण्याची संपूर्ण तयारी केलेली आहे। 3.5 वर्ष त्या प्रकरणात जेलमध्ये घालवल्यानंतर त्या प्रकरणामध्ये माझ्यावर ईडी लावल्या गेली। ईडी कशी लागल्या गेली तर नागपूर पोलिसांनी हे खोटे एफआयआर दाखल करून ईडीला हे प्रकरण पाठवलं प्रिडिकेट ऑफेन्स म्हणून, आणि ईडीचा जो कायदा असतो त्याच्यामध्ये आरोपीच्या म्हणण्याला काही महत्त्वच नसतं आणि सरकारला सिद्ध करण्याची गरज नसते की आरोपीने गुन्हा केलेला आहे, जेव्हा तो सुटेल तेव्हा सुटेल। म्हणजे आंधळा तो कायदा आहे, त्याची अंमलबजावणी कोणी कशी करून घेतली हे संपूर्ण रेकॉर्डवर आलेलं आहे आणि ते येईलच रेकॉर्डवर। त्यातल्या त्यात त्याचं मन नाही भरलं तर नागपूरच्या कोर्टात हजर न करता मला मुंबईच्या कोर्टात घेऊन गेले, जिथे ज्युरिस्डिक्शन नव्हतं, आणि मला 1.5 वर्ष ऑर्थर रोड जेलला, 2 वर्ष तळोजा जेलला त्यांनी एक प्रकारे कोठडीत माझं जे उमेदीचे दिवस होते तर खराब करण्याचा त्यांनी प्रकार केला। आणि महत्त्वाची गोष्ट आणि शर्मेची गोष्ट, त्यांच्या या लेडीच्या म्हणण्याप्रमाणे हे जे काही म्हणते ही लेडी म्हणते आहे की तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दलाल ॲडव्होकेट श्रीरंग भांडारकर हा याच्यामध्ये इन्वॉल्ड होता आणि ॲडव्होकेट श्रीरंग भांडारकरची जी काही संपत्ती आहे त्या विषयावर मला काही बोलायचं नाही। त्यांच्या विषयावर कोणाचं काय नुकसान झालेलं आहे भूतकाळात या विषयावर मला काही बोलायचं नाही, कारण की सर्वांनाच त्या गोष्टी माहिती आहे आणि त्यांनी कोणाशी आयुष्यात चांगले संबंध ठेवलेले आहेत, घरच्याशी की दारच्याशी, या विषयावरही मला काही बोलायचं नाही। हा मला पडलेला प्रश्न आहे। हा मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आपण कदाचित शोधू शकाल। तर विषयामध्ये जे नमूद केलेलं आहे, कसलाही वाद होऊ नये म्हणून मी शब्द वाचून दाखवतो, जेणेकरून शब्दाचा गैरअर्थ होऊ नये। विषय खैरुनिशा मोहम्मद समद या स्त्रीने माझ्याविरुद्ध पोलीस स्टेशन नजनी नागपूर येथे एफआयआर नंबर 53/2022 इंडियन पिनल कोड 447, 354, 354 ब, 354 ड, 452, 404, 420, 423, 465, 467, 468, 471, 323, 294, 507, 34 आणि आर्म्स ॲक्ट 325 हा दाखल केला। या लेडीचं म्हणणं होतं की मी तिला पिस्टल दाखवून तिचा विनयभंग केला। तिची पहिली तक्रार होती की पिस्टल दाखवून तिचा रेप केला
नंतर तिने तक्रार बदलवली, तिने त्याला रेपला विनयभंगात कन्वर्ट केलं. यात पोलिसांनी मला अटक करून न्यायालयामध्ये PCR कामी हजर केलं होतं. मान्य न्यायालयाने PCR नाकारला. त्याच्यानंतर पोलीस रिव्हिजनमध्ये गेले सेशन कोर्टाने सुद्धा त्यांची रिव्हिजन नाकारली. म्हणजे प्रथमदृष्ट्या न्यायालयाने सुद्धा पोलिसांचं म्हणणं नाकारलेलं होतं. तर तुम्हाला सांगायचं हे आहे की कोणालाही चोराला साव आणि सावाला चोर सिद्ध करण्याचे काम पोलीस करू शकतात. त्याच्यामध्ये त्यांची मास्टरी आहे. सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत हे लागू होत नाही, हे मी माझं वारंवार म्हणणं आहे. तर ती न्यायालयाने फेटाळली. क्राईम ब्रांच यांनी मी व माझे भाऊ यांच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये खटलासुद्धा दाखल केला, दोषारोप दाखल केले. त्याविरुद्ध मी व माझे भाऊ यांनी उच्च न्यायालय येथे क्रिमिनल रिट पिटिशन नंबर 1/2024 हा तो खटला रद्दबातल होण्यास दाखल केली. त्यात रिस्पॉन्ड नंबर 5 म्हणजे त्याच्यातील फिर्यादी खैरुनिसा मोहम्मद समद हिने मान्य उच्च न्यायालयात दिनांक 12/7/2026 रोजी स्टॅम्प नंबर 8/2026 अन्वये उत्तर रिप्लाय दाखल केले. त्यात त्या स्त्रीने प्रतिज्ञापत्रावर सांगितले की तत्कालीन नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे मी ॲडव्होकेट सतीश उके यांनी त्यांचे सासरे विरुद्ध न्यायालयात केस लढविली होती. ही तीच केस आहे जी ज्वाला धोटेंनी दाखल केली होती. मी त्यांचा वकील होतो. म्हणून शत्रू भावनेने ॲडव्होकेट श्रीरंग भांडार यांच्या माध्यमाने त्या स्त्री व तिच्या परिवाराला पोलिसात फसविणे आणि जीवे मारण्याची भीती दाखवून तिचेकडून हे मी व माझे भाऊ विरोधात कोर्टात हा खोटा FIR दाखल करून घेतला. तिचे उत्तराप्रमाणे ॲडव्होकेट श्रीरंग भांडारकर यांनी तिचेकडून पोलीस व पत्रकार यांना शांत ठेवण्याकरता वेळोवेळी 50 लाख रुपये रोख कोणाला शांत करण्याकरता, पोलीस आणि पत्रकारांना शांत करण्याकरता 50 लाख रुपये रोख आणि कोरे स्टॅम्प पेपर व इतर कागदपत्रांवर तिच्या अंगठे व सह्या घेतल्या. तिचे म्हणण्याप्रमाणे यात अनेक लोक आपराधिक षडयंत्रात सामील आहेत. या कामी पुराव्याची कागदपत्रे FIR नंबर 137/2008 जो तिचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन हेंगणा येथे दाखल असलेला दरोडा व फसवणूक गुन्ह्याची कागदपत्रे, संपूर्ण डायरी, माफिया धरमदास रामानी, मोहम्मद जफर व त्यांचे साथीदार यांचे गैरफायद्याकरता घाड करण्यात आली. तिचे उत्तराप्रमाणे ॲडव्होकेट श्रीरंग भांडारकर हा तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी कोट्यावधीचे व्यवहार असणारा व त्यांच्याकडून अनेक कामं करून घेणारा आहे. मान्य उच्च न्यायालयात तिने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात तील उत्तर हे पुराव्याची किंमत असणारे आहे. हे कायद्यामध्ये ॲक्सेप्टेबल आहे ॲफिडेव्हिट. जर ती स्त्री खैरुनिसा पुन्हा भीतीपोटी, लालसेने, दबावाने पुन्हा पलटली नाही व काहीही कारण सांगून ते उत्तर व प्रतिज्ञापत्र नाकारले नाही, आणि मला अपेक्षा आहे की कोणतीही स्त्री किंवा सामान्य व्यक्ती हा सत्याला धरून राहू शकत नाही. कारण की सत्तेसमोर गरिबीच्या कारणास्तव आणि असुरक्षिततेच्या भावनेने प्रत्येक माणूस पलटतो. ही स्त्री जर सामदाम दंडभेदाने जर पलटली नाही, तिला दाममध्ये हिला जर समजा त्यांनी 5 कोटी ऑफर केले, 10 कोटी ऑफर केले, 25 कोटी ऑफर केले, 100 कोटी ऑफर केले, नॅचरल ती स्त्री पलटणार आहे. आणि हे काहीच झालं नाही तर त्यांनी सांगितलेलं आहे की तुझ्या घरच्यांचा जीव घेऊ. म्हणजे सामदाम दंडभेद नंतर जो वध हा शब्द येतो तो वध हा इथे ठरलेला आहे. त्याच्यामुळे ही स्त्री टिकून राहील याचा मला बिलकुल भरोसा नाही. परंतु कोर्टामध्ये तिचा ॲफिडेव्हिट आलेला आहे. ॲफिडेव्हिटची आपल्याला ॲक्च्युअल कॉपी मी याच्यासोबत दिलेली आहे. त्याच्यामुळे हे टिकून राहील, ही लेडी टिकून राहील याच्या बाबतीत मला बिलकुलही शाश्वती नाही. जर ती जर टिकून राहिली आणि यात सत्यता असेल, परंतु अमितेश कुमार गटाचे काही खास पोलीस अधिकारी सध्या नागपुरात आहेत जे राज्यातनं इथं आलेले आहेत आणि इथल्या लोकांना ते मूर्ख समजतात किंवा गुलाम समजतात. असे पोलीस अधिकारी नागपुरात आहेत. त्यांची नावंसुद्धा आम्हाला माहीत आहेत. त्या विषयावर पण मी कधीतरी बोलेन. ते अमितेश कुमार यांचं काम पुढे चालवतील व चालवत आहेत. व मोठी पोहोच असलेले ॲडव्होकेट श्रीरंग भांडारकर हे सर्व मिटवून टाकतील. गरिबांना असे आवाज उठवण्याचा व बोलण्याचा हक्क नाही अशा इमानदार पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध मी बोलत नाही. पोलिसांचे शासकीय व लाचेतून कमवलेला पैसा, गुंडांशी संबंध व त्यांची विध्वंसक शक्ती यांच्यासमोर कोणीही टिकत नाही, हे सर्वांना सर्वज्ञात आहे. असे अधिकारी राज्यात ADG DG बनले तर मी ज्याप्रमाणे अन्यायाची चव चाकली त्याप्रमाणे जनतेतील इतरांना त्याचा, जेव्हा अशा पोलीस अधिकाऱ्यांची त्यांच्यासमोर नंबर येईल तर माझ्यासारखा कमी जास्त अनुभव त्यांना सुद्धा. एकंदरीत ती स्त्री खैरुनिसा तिचा व पोलिसांचा मी पीडित आहे. ही स्त्री खैरुनिसा माझ्यासोबत नाही व माझ्या संपर्कात नाही व तिच्याशी माझी भेट झालेली नाही व मला तिच्याशी भेटायचीही नाही. जर ही खैरुनिसा यानंतर सत्यासोबत राहिली अशा परिस्थितीत याबाबत कायदेशीर तरतुदीची स्थिती खालीलप्रमाणे आहे.
फिर्यादी स्त्रीवरील कायदेशीर परिणाम जर हे ॲफिडेव्हिट सोबत ती टिकून राहिली तर तिला गुन्हेगारी जबाबदारीतून सवलत संभाव्य जे आहे ते त्याच्या बाबतीत तिला सवलत मिळेल, कारण की तिला त्याच्या बाबतीत दोषी धरल्या जाणार नाही, कारण तिला पोलिसांनी धमकावलं होतं की तुला आम्ही फसवून पोलिसांच्या खोट्या केसमध्ये फसवू, तुझ्यावर गुन्हे दाखल करू, तुझ्या घरच्यांचा जीव घेऊ. त्यामुळे आणि त्यातल्या त्यात न्यायालयीन चौकशीमध्ये सुद्धा तिला याच्यामध्ये एक्झम्पशन आहे. आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर होणारे जे याचे परिणाम जे आहेत, इम्पॅक्ट ऑन पोलीस ऑफिसर्स, फौजदारी गुन्हे त्या पोलीस अधिकाऱ्यांवर दाखल होऊ शकतात. खोटा पुरावा तयार करणे, निरपराध व्यक्तीला जेलमध्ये टाकण्याबाबतीत, खंडणी जबरदस्तीने खोटी साक्ष द्यायला लावणे, अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीररित्या डांबवून ठेवणे, एखाद्या स्त्रीला व तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणे याबाबत त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात. विभागीय कारवाई आणि निलंबन, सस्पेन्शन आणि डिस्मिसलसुद्धा यांच्या बाबतीत होऊ शकतो व गुन्हा सिद्ध झाल्यासताना तुरुंगवाससुद्धा होऊ शकतो. आणि वकिलांच्या बाबतीत अशा प्रकरणात जर एखाद्या वकिलाने स्वतःच्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून पोलिसांशी हातमिळवणी केली आणि एका स्त्रीला खोट्या केसमध्ये अडकवण्यासाठी भाग पाडले तर त्या वकिलाची कायदेशीर स्थिती खालीलप्रमाणे गंभीर होईल. नंबर 1, फौजदारी कारवाई होईल त्याच्याविरोधात. गुन्हेगारी कट रचणे म्हणजे क्रिमिनल कॉन्स्पिरसी, खोटा पुरावा तयार करणे म्हणजे फॅब्रिकेटिंग फॉल्स एव्हिडन्स, धमकावणे, दबाव आणणे, अबेटमेंट अँड कोअर्शन, आणि या बाबतीत त्याला तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो. तसेच त्याचा वकिली व्यवसायाचा व्यावसायिक परवानासुद्धा रद्द होण्याची प्रोव्हिजन आहे. परंतु मला या बाबतीत प्रशासनाकडनं कसलीही अपेक्षा नाही. त्यांनी केलं तर स्वागत आहे. यात उच्च न्यायालयाची भूमिकासुद्धा महत्त्वाची राहील. जर माननीय न्यायालयाला वाटलं की याच्यामध्ये आपण दखल घ्यायला पाहिजे तर माननीय न्यायालय दखल घेऊ शकतो. त्याच्यामध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई होऊ शकते. याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालय SIT सुद्धा स्थापित करू शकतं. आपण याच्यानंतर हा पान जर पाहिलात तर हे ते केस स्टेटस आहे. या केस स्टेटसवरती याच्या मागचं जे भाग आहे त्यातली सर्वात शेवटची जी लाईन आहे 12/6/2026 प्रोसेस आहे ही. श्रीमती खैरुनिसा विडो ऑफ मोहम्मद समद हिने रिप्लाय दाखल केलेला आहे 12/6/2026ला. तो रिप्लायची कॉपी जी आहे मी यासोबत जोडून दिलेली आहे, जी मान्य न्यायालयासमक्ष तिने सादर केलेला त्याची एक्झॅक्ट झेरॉक्स आहे, जी त्यांनी मला कॉपी सर्व केलेली आहे. या ॲफिडेव्हिटवर तिने सही आणि अंगठा दोन्ही दिलेला आहे. या पहिलं ॲफिडेव्हिट जे आहे संपूर्णपणे इंग्रजीत आहे आणि सेम ॲफिडेव्हिट तिने हिंदीतसुद्धा दिलेला आहे, जेणेकरून होणारा गैरसमज याचा कोणी भविष्यात गैरफायदा घेऊ नये हे तिने उच्च न्यायालयातील रजिस्ट्रीमध्ये केलेला ॲफिडेव्हिट आहे. आपल्याला इथे तिचा ॲफिडेव्हिटचं केलेलं सत्यापन, तिने घेतलेली शपथ आणि उच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्यांची याच्यावरती सह्या स्पष्टपणे दिसत आहेत. याची कॉपी मी आपल्याला सर्वांना दिलेली आहे. त्यानंतर गैरसमज टाळण्यासाठी जे तिने हिंदीत ॲफिडेव्हिट दिलेलं आहे, आपण पान नंबर 12वर यावं. हे पान नंबर 12वर मी आपल्याला वाचून दाखवतो. पॅरा नंबर 1 मध्ये दॅट द रिस्पॉन्ड नंबर 5 हॅज अंडरस्टूड द कंटेंट्स ऑफ द मान्य उच्च न्यायालयाचं एक केसचा केस स्टेटस आहे. क्रिमिनल अप्लिकेशन नंबर 663/2022. त्याच्यामध्ये वरती अर्जदार लिहिलेला खैरुनिसा मोहम्मद समद वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि वकिलांच्या नावामध्ये श्री SP भांडारकर काउन्सिल फॉर अप्लिकंट हे त्यांचे वकील होते, श्रीरंग भांडारकर. तर अशा परिस्थितीमध्ये महोदय हे जे काही म्हणणं जे आहे मी जे आपल्या समक्ष मांडलं ते सर्वचं सर्व या लेडीच्या दोन्ही ॲफिडेव्हिटच्या आधारावर मांडलेलं आहे. आणि ह्या लेडीनी हे सर्व काही विचारांती केलेलं आहे. आणि या बाबतीत कायद्यामध्ये तरतूद आहे की कोण्याही लेडीला असं करण्यास बाध्य करणे हे संबंधित पोलीस अधिकारी आणि वकील याच्यासाठी फौजदारी कटाकरता किंवा फौजदारी कृत्याकरता हे जबाबदार असतात. आणि महोदय या सर्व परिस्थितीमध्ये याच्यामध्ये पीडित जो कोणी होता तो मी आणि माझे भाऊ, माझी संपूर्ण फॅमिली. या कारणास्तव माझी फॅमिली जेवढी डिस्टर्ब झाली, जेवढे जीव माझ्या घरामध्ये गेले, परमेश्वर असं कोणाशीही न करो. तर अशा परिस्थितीमध्ये हे सत्य आपल्या समक्ष आणणं गरजेचं आहे की पोलीस कसंही कोणाला चरित्रवान आणि कोणालाही खराब दर्शवू शकतात. आणि असे अधिकारी राज्यामध्ये आहेत आणि असे अधिकारी वरच्या पदावर बसत आहेत. यांच्या विरोधामध्ये अमितेश कुमार यांच्या विरोधामध्ये याच्यापूर्वी कदाचित ते हायकोर्ट उच्च न्यायालयातनं सुटलेले असतील. कस्टोडियल डेथ अमरावती यवतमाळमध्ये कुठंतरी असेल, आपण गुगलवर चेक करा. औरंगाबादला यांच्या विरोधात काय कशाचे तरी आरोप झाले होते, त्याच्या बाबतीत उच्च न्यायालयाने यांना काहीतरी केलेलं होतं. आणि यांनी नागपुरामध्ये जो नाच इथे घालवला होता आणि आता पुण्यात जे काही घालत आहे या बाबतीत मला कसलंही करायचं नाही. आपल्याला सर्व आपल्या गुगलवरती आपण ते शोधावं. आणि
या बाबतीत माझं जे काही म्हणणं आहे ते मी आपल्या समक्ष याद्वारे मांडलेलं आहे, जेणेकरून आपल्या समक्ष सत्यता असावी. यू कॅन आस्क मी हिंदी सो दॅट एव्हरीवन कॅन अंडरस्टँड सर. सर यू आर फ्रॉम सर? What's your next strategy in future against the state of Maharashtra and others? I do not have any hope from the state of Maharashtra. Maybe the government is of BJP or the Congress. They will not act against the police officers. Police officers can mislead them, and they are not so intelligent enough that they can track their falsity. So I do not have any hope from the state, my lord. And my lords, even from my lords, because courts working on the evidences and the status of the parties, what the parties can produce before the court at the relevant time. If that lady turns before the court at the relevant time, then what will be the use? Then again the truth will be buried. So I do not have any hope from the machinery or from state or executive. So I will do my job. May the justice will come, or that will be buried. So I will do everything for getting justice, to get justice. ओके सर, मला एक प्रश्न आहे. एक मला ही जी महिला आहे तिने असं कसं काय सगळं तिने ते शपथपत्रावर लिहून दिलं प्रतिज्ञापत्र, तिचं माइंड कसं चेंज झालं आणि हे तुमच्यासाठी किती फायदेमंद आहे? माझ्यासाठी ताई बघा, याच्या बाबतीत कसं आहे, माझ्यासाठी काही फायद्याचं नाही आहे. बघा कसं आहे, कोणी कोणाला चरित्रवान समजणं किंवा बिना चरित्राचं समजणे आणि कोणाला काही फरक पडत नाही. समजा ज्या दिवशी मी जगातून जाईल तर माझ्यासोबत तुम्ही दिलेलं चरित्र प्रमाणपत्रासोबत जाणार नाही, तुम्ही फक्त 4 दिवस हळहळ व्यक्त कराल, तर माझ्यासाठी हे काही मायने राखत नाही. आणि पापुण्य हे मी आता मानत नाही. त्याच्यामुळे कसं आहे, मी जे भोगलेलं आहे ते कधी ना कधी कोणाच्या तरी नशिबात पुन्हा येणार आहे, कारण की असे ऑफिसर स्टेटमध्ये आहे आणि आपण त्यांना कंट्रोल करत नाही, हा आपला दोष आहे. आपण याच्यासाठी सरकारला दोष देणं चुकीचं आहे, कारण की जनप्रतिनिधी आपल्यातलेच आहे. आपल्याला जर कळत नाही, आपण रोखू शकत नाही, तर आपण आपल्या जनप्रतिनिधींपासून काय अपेक्षा करायची? आता ज्या काळात त्यांनी हे केलं होतं त्या काळामध्ये सरकार काँग्रेसची होती. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काय त्यांनी या व्यक्तीला कंट्रोल केलं? त्यांनी जनतेचं शोषण करण्यासाठी त्याला मोकळीक दिलेली होती माझ्या मते. आणि ह्या लेडीच्या ह्या ॲफिडेव्हिटनुसार आजही हा व्यक्ती कोणालाही खोट्या गुन्ह्यामध्ये कशातही फसवू शकतो. ADG लेवलचा व्यक्ती आहे, कोणालाही कुठेही कोणत्याही जेलमध्ये टाकू शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये जनतेजवळ काय उपाय आहे? आता बाकीच्या बाबतीत मी सामाजिक बाबतीत बोलत नाही. ते कोणची तरी नवीन एक पार्टी निघाली झुराडांची, तर ते काय करणार आहे? तेही पण चुपच बसणार आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही गांधीवादी पद्धतीने आहे. आपल्या लोकांचं काय म्हणणं असतं, भगतसिंग जन्माला यावा पण शेजारच्या घरी, शिवाजी जन्माला यावा शेजारच्या घरी, आम्ही सुरक्षित असायला पाहिजे. नाही, मत परिवर्तन याच्यासाठी झालं असेल मॅडम, कारण की कोर्टामध्ये ही केसमध्ये तिला रिप्लाय सन 2024 फेब्रुवारी महिन्यामध्ये मागण्यात आला. 2.5 वर्ष झाले आणि शेवटी कोर्टाने गेल्या तारखेला असं आदेश दिला की पुढच्या तारखेपर्यंत खैरुनिसाला जर रिप्लाय दिलेला नाही तर मॅटर हे विदाऊट रिप्लाय प्रोसीड होईल. पहिली गोष्ट याच्यामध्ये उच्च न्यायालयाने दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, मी उच्च न्यायालयाला हे म्हटलेलं आहे की तुम्ही माझी केस क्वॅश केली नाही तरी चालेल, माझी ट्रायल तुम्ही लवकरात लवकर संपवा, जेणेकरून सत्य बाहेर येता येईल. तर तिला कोर्टाच्या साक्ष कठड्यामध्ये यायचं आहे. आणि कोर्टाच्या साक्ष कठड्यामध्ये माणूस कितीही मजबूत असला तर तपासणी आणि उलट तपासणी याच्यामध्ये जर असत्य असेल तर कोर्टाच्या समोर येतं. पण जास्तीत जास्त याच्यात असतं की माणूस हा निर्दोष किंवा पुराव्याअभावी सुटतो, एवढा एक फरक असतो. तर ह्या परिस्थितीमध्ये तिने फसू नये म्हणून या भीतीपोटी आता कदाचित ते दिलेलं आहे. परंतु तिचं असं म्हणणं आहे की डिसेंबर 2025पर्यंत ती या दबावाखाली होती. आणि माझ्या माहितीप्रमाणे मॅडम, नागपुरात आजही अमितेश कुमारचे फॉलोअर, त्याचं ऐकणारे पोलीस ऑफिसर आहेत, जे त्याच्या तो जसं म्हणेल की यांच्याविरोधात गुन्हे दाखल करा तर गुन्हे दाखल करू शकतील. झोन 5मध्ये असे काही ऑफिसर आहेत, त्यांचे नाव मी आपल्यासमोर उघडपणे घेऊ शकत नाही. पोलीस डिपार्टमेंटच्या ऑफिसर्सला माहीत आहे की कोण ऑफिसर अमितेश कुमारच्या इशाऱ्यावरती नागपुरात चालू शकतात किंवा चालत आहेत. आता मॅडम याच्यामध्ये रिपोर्टर हे लिहिलेलं आहे की रिपोर्टरचे आणि पोलिसांचे तोंड बंद करायचे आहे. रिपोर्टर कोण असतील या बाबतीत मला काही म्हणायचं नाही आहे. मी त्यांचं नाव घेत नाही ज्यांचं आपण म्हणताय.
कोण्या रिपोर्टरनी नागपुरामध्ये असताना कुठे कुठे हॉटेल बनवले, कुठे कुठे फ्लॅट स्कीम बनवल्या याची माहिती सर्व पत्रकार बंधूंना आहे. आणि कदाचित त्यांचे मालक याच्यासाठी बोलत नाही की त्यांच्या मालकांचे काही क्राईम जे आहे ते दाबण्यामध्ये हे रिपोर्टर जाऊन अग्रेसर भाग घेऊन पोलिसांना पटवून ते क्राईम दाबत असतील, म्हणून मालक काही बोलत नाही. या विषयावर मला काही बोलायचं नाही. आता ही प्रेस कॉन्फरन्स जी आहे ही किती प्रेसमध्ये छापून येतं जेणेकरून जनतेपर्यंत सत्य पोहोचवण्याचं काम जे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचं आहे ते किती लोक करतात हे उद्या दिसेलच. या बाबतीत माझं काही म्हणणं नाही. गोष्ट अशी आहे की मी पीडित आहे, उद्या तुमचाही नंबर येऊ शकतो, एवढंच मला सांगायचं आहे. तर तुम्ही सुद्धा हे पीडिता सहन करण्यासाठी तयार असावं. मी या बाबतीत जेवढं काही माझ्यासाठी होईल तेवढं करेल, कायद्यामध्ये जेवढं बसतं तेवढं, ज्याच्यासाठी मी प्रूफ सिद्ध करू शकतो तेवढं. त्याच्या बाहेर मी कायद्याच्या बाहेर जाणार नाही. आता ह्या लेडीचा ॲफिडेव्हिट आहे, ही लेडी किती दिवस टिकून राहते या गोष्टीवर, हिला धमकी मिळेपर्यंत की पैसे मिळेपर्यंत हा विषय वेगळा आहे. पण आजच्या स्थितीला हे ॲफिडेव्हिट कोर्टाच्या रेकॉर्डर, हायकोर्टाच्या रेकॉर्डर आलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्राने तेव्हा मीडियाने साथ दिला होता त्यावेळेस मला, म्हणून सत्य परिस्थिती तुम्ही सर्वांनी मला साथ दिला म्हणून मी तुमच्यासमोर येऊन आपल्या वेदना जाहीर केलेल्या आहे. पूर्ण मीडियाने साथ दिलेला होता. कोणीतरी हेही म्हटलं होतं की अटक झाली ॲडव्होकेट उकेला आणि बांगड्या फोडून घेतल्या मराठी माध्यमाने. तर म्हणून तुम्ही माझे सहकारी, तुम्ही मित्र म्हणून तुमच्यासमोर मी ह्या वेदना जाहीर केलेल्या आहेत. साहेब मला माहीत आहे, मी उदाहरण सांगितलं आपल्याला. साहेब मला त्या काळामध्ये फक्त काँग्रेस पक्षच नाही, शिवसेना, राष्ट्रवादी आणि BJPतल्या काही लोकांनी सुद्धा या बाबतीत हळहळ व्यक्त केली. परंतु बेसिक गोष्ट आहे, त्यांचं हे म्हणणं होतं, नाना पटोलेंनी हे बोलले की आमचं डोकंच तू होता, तूच नाही आहे तर आम्हाला काय करावं हे कसं सुचणार. जेव्हा कपिल सिब्बल आहे, जेव्हा परमार साहेब आहे आणि शेवटी सर्वांना न्यायालयीन प्रक्रियेचा सन्मान ठेवायचा असतो. आपण न्यायालयाच्या विरुद्ध काहीही बोलू शकत नाही. न्यायालयाला त्या परिस्थितीमध्ये जे उचित वाटतं ते करतं. न्यायालयाने बेल दिली नाही, त्याला नाना पटोले काय करणार. नाना पटोलेंनी मला निरोप पाठवलेला होता की आम्ही तुला वकिलांची मदत देतो. आम्हाला शिवसेनेतनं मला हे ॲश्युरन्स होतं की आम्ही तुला वकिलांची मदत देतो. राष्ट्रवादीमधनं होतं, मला BJPच्या लोकांनी सुद्धा म्हटलं की आम्ही तुझ्यासाठी ॲपीर होतो. परंतु कोर्टाला आपण फक्त आर्ग्यू करू शकतो, कोर्टासमोर प्लीट करू शकतो. कोर्टाचा हात पकडून आपण आदेश करून घेऊ शकत नाही साहेब. आणि कोर्ट हे पुराव्यावर चालतं. आता हा पुरावा आला, कोर्ट याला कन्सिडर करेल. त्यावेळेस पुरावा फॅब्रिकेटेड होता, परंतु कोर्टाला कसं करणार, कोर्ट देव नाही आहे ना. परंतु कोर्टाने माझा PCR नाकारला. मॅडम तुम्ही आल्या होत्या कोर्टात, रिव्हिजनमध्ये माझा PCR नाकारला. कोर्ट जेव्हा सत्याच्या बाजूने होतं तेव्हाच माझा PCR नाकारला गेला साहेब. ज्या कोर्टाचा तुम्ही इतका आदर करता त्याच कोर्टाच्या एका न्यायाधीशांनी तुमच्यावर व्हाईट कॉलर हा शब्द जो वापरला एक्झॅक्टली त्याच मॅटरमध्ये मांडला होता मॅडम. आणि शेवटी जेव्हा मी त्यांच्या कोर्टामध्ये कंटेम्प पिटिशन दाखल केली तर त्यांनी म्हटलं की आता आम्हाला भीती वाटते की ॲडव्होकेट उके आमच्या विरोधात सुद्धा कंटेम्प करतील. माझं असं म्हणणं आहे, तुमच्याकडनं चुकलं तर तुम्ही रिव्ह्यू करू शकता. आणि गोष्ट कशी आहे, कोर्टामध्ये अपील का असते की एका कोर्टाचं चुकलं तर दुसऱ्या कोर्टात जाऊ शकतो. त्याच्यामुळे मी कोर्टाच्या विरोधात काहीच बोलू शकत नाही. एका कोर्टाकडनं चुकलं असेल, दुसऱ्या कोर्टात न्याय दिला मला सगळ्या वृत्तपत्रात मथळा बनला ना. नाही, सगळ्या म्हणजे काही विशिष्ट वर्तमानपत्रांनी छापलं ते की त्याच्यात हे लिहिलं होतं गॉडफादर. आता गोष्ट अशी की गॉडफादर हे इंटरनॅशनल एक नॉवेल आहे. त्याच्यात असं म्हटलं होतं, अ लॉयर कॅन स्टील मोर दॅन अ थीफ who can rob with his briefcase more than the robber on highway. असं त्याच्यामध्ये होतं. मी त्या न्यायालयाचा सन्मान करतो ज्यांनी मला गॉडफादर म्हटलं. तुम्ही जे मला वारंवार सहकार्य केलं, मला आधी नागपुरातले 5,000 लोक ओळखायचे, आता महाराष्ट्रातले 5 लाख लोक ओळखतात. मुंबईचे लोक ओळखायला लागले. मुंबईच्या लोकांनी तर आश्चर्य व्यक्त केलं की एकुलता एक वकील ज्याच्यावरती ईडी लागली, मुंबईत का वकिलांची संख्या कमी होती, याला नागपूरवरनं वकील आणावं लागला ईडीला ते मुंबईमध्ये. मुंबईच्या मीडियाने सुद्धा मला पूर्ण साथ दिला आणि माझ्या सत्यासोबत होते. माझे वकील मित्रसुद्धा मुंबईतसुद्धा माझ्या सत्यासोबत होते. दिल्लीच्या वकील मित्रांनी सुद्धा मला साथ दिला, मीडियाने साथ दिला. सर्वांचं मी आभार मानतो. असं कोणीही मीडिया दबलं नाही तेव्हा की आम्ही ही बातमी छापत नाही म्हणून. त्याच्यामुळे मीडिया आजही ट्रान्सपरंट आहे, 60% ट्रान्सपरंट आहे. म्हणून मी आपल्या वेदना व्यक्त करण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो. मी न्यायालयाच्या विरुद्ध बोलू शकत नाही, न्यायालयाच्या विरुद्ध तुम्ही सुद्धा बोलू शकत नाही. एका कोर्टाने चुकी केली असेल तर आपण अपिलेट कोर्टात जायचं. आणि समोरच्यानी समजा षडयंत्रच इतकं मजबूत रचलं असेल की ते तुटायसाठी समजा 3.5 वर्ष लागत असतील तर त्याला आपण काय करणार. आता हे बाईक किती वर्षानं फुटली मॅडम, 3.5-4 वर्षानंतर फुटली. 2022मध्ये हिने FIR दाखल केला होता जानेवारी महिन्यात. आता ती आज जून महिन्यामध्ये ती फुटली.
जून 2026मध्ये फुटली. केव्हा फुटली? जेव्हा कोर्टाने असा आदेश केला की हिच्या रिप्लायशिवाय आम्ही समोर चालू, आणि मी आमच्या ट्रायल कोर्टाला म्हटलं की माझी ट्रायल सुरू करा, मला हे आरोप आपल्या अंगावर जास्त दिवस ठेवायचे नाही, सत्यता तुमच्यासमोर आणायची आहे. मॅडम, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकलो, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे, LLM होतो मी, PG फॉरेन्सिक आहे. ही लेडी, मी कोण लेडी, कशी दिसते, काय दिसते या बाबतीत मला काही घेणं देणं नाही. प्रत्येक लेडीला मी बहीण मानलेलं आहे. त्याच्यामुळे कसं आहे, या लेडीला मी माझ्या 5 फुटाच्या 10 फुटाच्या दायऱ्यात कधी येऊ दिलेलं नाही. 2008 नंतर हे लेडीचा मी चेहरा पाहिलेला नाही. माझे पैसे देऊन झाल्यानंतर, माझे डॉक्युमेंट रजिस्टर्ड झाल्यानंतर मी या लेडीचा चेहरा पाहिलेला नाही. आणि एक लेडी उठते अचानक 2022मध्ये सांगते की 2008 साली ॲडव्होकेट उकेनी माझा विनयभंग केला होता आणि पिस्टल दाखवून विनयभंग केला होता. आणि पिस्टल कुठून आणणार होते पोलीस? या गोष्टीचा तपास व्हायलाच पाहिजे की पोलिसांनी पिस्टल कुठून जमवली होती PCR माझ्या नावावर टाकवण्यासाठी. जर कोर्टाने माझा PCR दिला असता तर माझ्या नावावर पिस्टलसुद्धा असती, कदाचित अमेरिकन मेड असती, इटालियन मेड असती. असं आहे.